उपमुख्यमंत्री अजित पवार आज अकोल्याच्या दौऱ्यावर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन भरगड आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. प्रताप सरनाईक आज संतोष देशमुख कुटुंबाला भेटणार. स्वर्गीय संतोष देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त मस्साजोगमध्ये आज रक्तदान शिबिर. सांगलीत धर्मांतरणासाठीच्या छळाला कंटाळून गर्भवतीनं गळफास घेतल्याचा आरोप. सासरच्यांकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी माझ्या मुलीचा छळ. मृत ऋतुजाच्या वडिलांचा आरोप. कुपवाडामधील धक्कादायक घटना. तुळजापुरात छेडछाडीला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीची आत्महत्या. तरुणाकडून गोळी मारून ठार मारण्याची तरुणीला धमकी. दोघांवर गुन्हा दाखल. आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5200 विशेष गाड्या. ग्रुप बुकिंग केल्यास गावातून थेट पंढरपूरसाठी एसटी मिळणार. राज्यात 107 नवीन कोरोना रुग्ण. मुंबईतील 34 आणि पुण्यातील 44 रुग्णांचा समावेश. तर सध्या राज्यात 615 सक्रिय कोरोना रुग्ण. सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलांसह कच्च्या खाद्यतेलावरील मूलभूत सीमा शुल्कात 10% कपात. खाद्यतेलांच्या किमती कमी होणार. जालन्याच्या बदनापूरमध्ये वीज पडल्यामुळे शेतकऱ्याच्या कडब्याला आग. आगीत कडबा जळून खाक. नुकसान भरपाई देण्याची मागणी. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. आजपासून राज्यात मान्सून सक्रिय. पुढील 5 दिवसांसाठी पावसाचा इशारा. एकीकडे पावसाचा कहर तर दुसरीकडे जळगावात 18 गावांना 22 टँकरद्वारे पाणीपुरवठा. जून महिन्यातही उन्हाच्या झळा कायम. आगामी काळात टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता.